बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोल डॉक्टर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजकांतर्फे मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंद्रकांत जाधव यांनी करावं असतं. महाकरुणे गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब गवंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं हे कशासाठी महत्त्वाचं आहे तर जे बाबासाहेबांचे विचार आहेत आधुनिकतेला धरून प्रोग्रेसिव्ह जे त्यांचे थॉट्स आहेत विचार आहेत ते समाजाच्या संपूर्ण स्तरापर्यंत गेले पाहिजे हा हेतू संपूर्ण भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आम्हाला माहीत आहे की एक जागतिक सिद्धांत आहे सर्वायवल ऑफ द फिटस्ट म्हणजे जगण्यासाठी नेहमीच मोठा मासा हा छोट्या मासाला खात असतो आणि जोपर्यंत ही प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत समाजामध्ये जो तोल आहे जो बॅलन्स आहे तो मेंटेन करण्यासाठी आम्हाला बाबासाहेबांचे विचार हे नेहमी घेऊन पुढे जावं लागणार. समता फक्त पुस्तकात असली म्हणून चालत नाही ती समाजामध्ये आली पाहिजे यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे आणि प्रत्येक जणांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्व नमो तस्व भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्व नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तं शरणं गच्छामि तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. स्वातंत्र्यासाठी सामाजिक न्यायासाठी सामाजिक बंधुत्वासाठी बंधुत्व प्रेमासाठी ज्या महामानवाने आपलं अख्खं आयुष्य एवढा मोठा शिकलेला मनुष्य कुठेही फार मोठे जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये नोकरी करू शकला असता परंतु तुमच्या आमच्यासाठी ह्या बहुजन समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी जे आपलं संपूर्ण योगदान दिलं त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्या बाबतीत कृतज्ञ असलं पाहिजे. मित्रांनो एक ह्या ठिकाणी आमदार असताना साहेब मी या ठिकाणी असं म्हणेन की आज कितीतरी उमेदवार या मतदारसंघामध्ये इलेक्शनसाठी इच्छुक आहेत. सर्वजण मी असं म्हणणार नाही कुठल्या काय सणाला केवढे मोठे तरी पोस्टर लावतात पोर्ट्रेट लावतात परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी मात्र त्यांना आठवण येत नाही की एखादा आपला भाव एखादा पोर्ट्रेट तिथं लावावा म्हणून. अरे हे सर्व जे मिळालं आहे तुम्ही जे उपभोगत आहात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हे मिळवलं नसतं घटनेवरती एका कलमासाठी बाबासाहेब आंबेडकरांना 336 पेक्षा जास्त मेंबर असणाऱ्या मेंबरांशी झगडावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांना. हे केव्हा तुम्ही लक्षात घेणार आणि बाकीच्या मात्र अनेक सणासाठी तुम्ही केवढ्या मोठ्या तरी पोस्टर लावतात परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी तुम्हाला इथं यायलाही टाईम मिळत नाही. त्यांच्या लहानपणी ते
जे तेंच्यांनी त्रास भोगलेले आहा ते सदांच आपल्या आईक विचारताले की अशे बारकाईन आमकां जी वागणूक मेळटा हे कित्या खातीर मेळटा आनी बारीक समाजा खातीर हो जो अन्याय जो जाता हे कित्या खातीर जाता अशे सतत प्रश्न आपल्या आईक विचारीत आसलेले. तेंची आई तांकां उत्तर दिताली की ना खंयच्या तरी पुस्तकान हे अशें लिहिलेलें आसतलें म्हणून आमकां हे ह्या भाशेचे अशें आमकां मेळटा आसतलें. पण तो सदांच आपल्या आईक एक वाक्य म्हणटालो की जेन्ना आपूण व्हडलो जातलो तेन्ना आपूण अशें पुस्तक लिहितलो की सगळ्या समाजाच्या घटकाक एक समान न्याय मेळपाच्या खातीर आपण असो पुस्तक लिहितलो की जे प्रत्येक आमी समाजातले मनीस म्हणून जगपाक आमकां अधिकार मेळचो आनी हे तेंच्यांनी संविधानाच्या माध्यमांतसून आमकां प्रत्येकाक न्याय मेळोवन दिल्लेले आसा. म्हणून अशा व्यक्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खरोखर म्हणजे जयंती आसूं आमी हांगासर जमतात पण तेंची जे माध्यम असलेले तेंचे जे विचार असलेले ते खरोखरच म्हणजे आमकां परत जन्म घेवचे पडटले कारण ह्या मानवाकडे 32 भाशेची डिग्री आणि 9 भाशेचे जाणकार हे येदे व्हडले हांकां समजून घेवप किंवा हांकां वाचप म्हाका दिसता परत जन्म आमकां घेवचो पडटलो. तेन्नाच खंय तरी आमकां कळटलें की बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व नसून तर ते महामानव असलेले. आजचा हा देश एक सुवर्ण दिन आहे. आमच्यासाठी सर्वांसाठी हा सुवर्ण दिन आहे आणि माझ्यासारख्या एका सामान्य सरकारी नोकराला आज एक पुष्पहार अर्पण केला हे मी माझ्या आयुष्यातली एक मी जर काय पुण्य केलं असेल तर हे आज त्यामुळे मला एक पावती मिळाली की आज बाबासाहेब आंबेडकरसारख्या एका महामानवाला एक पुष्पहार करण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल मी सर्व आपल्याचे सर्वांचे एक आभार मानतो. आयोजकांनी यांना मला संधी दिल्याबद्दल त्या सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नागेकर मॅडमने जसं म्हटलं की जे महामानव जे राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आमचं संविधान म्हणजे भारतीय देशाचं संविधान हे सर्वात मोठं संविधान जे संविधान बाकीच्या देशाने वापरून आपलं संविधान तयार केलं असं हे सांगतं आणि त्यामुळे या राज्यघटनेचे शिल्पकार त्यानुसार आणि आंबेडकर साहेबांनी आमच्या देशासाठी म्हणजे समाजातील सर्व घटकासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं आणि त्यामुळेच आज आम्ही जी चांगली फळं खातो त्याचं जास्त श्रेय हे आंबेडकर साहेबांनाच जातं. त्यामुळे त्यांची विचारसरणी त्यांची न्यायप्रणाली जी आहे थोड्या प्रमाणात काही का असेना त्याची आचर करून समाजातील आम्ही सर्व घटकासाठी आम्ही कार्यरत राहूया आणि आमच्या देशासाठी आमच्या गावासाठी आमच्या तालुक्यासाठी त्याचा उपयोग करून देऊया. तरच आंबेडकर सरांना ही मोठी श्रद्धांजली ठरेल. आपण जो सर्वांनी मला मान दिला आणि माझे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून आणि आंबेडकर साहेबांना आदरांजली वाहून मी माझे 2 शब्द आटोपते. मित्रांनो, आजच्या समाजामध्ये आपण जगत आहोत. आपल्या समाजामध्ये आम्ही आज ह्या मुक्त गोमंतकामध्ये श्वास घेत आहोत. त्यावेळेला एक गोष्ट आज आम्हाला सतावते युवा म्हणून, ती म्हणजे आज आम्ही आमच्या महापुरुषांना जातीचा हार आणि धर्माची चौकट घालून आम्ही आपापसात महापुरुषांना वाटून घेतलेला आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका अमुक जातीचे, छत्रपती शिवाजी महाराज एका अमुक समूहाचे किंवा महात्मा ज्योतिबा फुले एका अमुक समूहाचे, म्हणजे जातीचा हार आणि धर्माची चौकट घालून ह्या महापुरुषांना जे आम्ही आज वाटून घेतलेलं आहे. आणि आजची युवा पिढी जी आहे, आज शोकांतिका मला वाटते की आजची युवा पिढी ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा संघर्ष करून एवढे सुदीन आज आम्हाला दिलेले आहेत, चांगले दिवस आम्हाला दिलेले आहेत, पण आजची युवा पिढी आज इंस्टाग्रामच्या बायोवरती आणि फेसबुकच्या प्रोफाईलवरती आज आपली जात टाकत आहे. म्हणजे आज आपली जातीचं प्रदर्शन आपल्या त्या फेसबुकच्या व्हॉट्सअप माध्यमातून स्टेटसवरून करत आहेत. मला वाटतं ही मोठी शोकांतिका की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेच्या व्यवस्थेविरुद्ध झुंज दिली, त्यावेळेच्या असमानतेविरुद्ध झुंज दिली आणि संविधानाचा सारखा महत्त्वपूर्ण असा ग्रंथ निर्माण केला. आणि आजच्या 21व्या शतकामध्ये जर आम्ही जात जर इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रदर्शित करू शकतो तर मला वाटतं या मोठी शोकांतिका आजच्या समाजाची कुठली नाही. आणि म्हणूनच तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही फक्त त्यांना हार अर्पण करून इथे मेणबत्त्यांसमोर आज इथे नतमस्तक ज्या वेळेला होतो त्यावेळेला फायदा नाही. कारण जर जातीचा किडा जर आम्ही आमच्या मनामध्ये घेऊन जातो, म्हणजे जात नाही, म्हणजे जात जर आम्ही डोक्यामध्ये घेऊन जर इथे गेलो आणि इथे येऊन जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी मोठी भाषणं ठोकली आणि फोटोसाठी जर आम्ही उभे राहिलो, मला वाटतं ती खऱ्या अर्थानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती आदरांजली नसेल.
आणि म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारताना त्यांनी त्यावेळेच्या व्यवस्थेविरुद्ध जी झुंज दिली, त्यावेळेच्या लोकांच्या व्यवस्थेविरुद्ध जी झुंज दिली, ती खरोखरच प्रेरणादायी होती. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक युवकांनी, प्रत्येक नागरिकांनी की भाषा, भिंत आणि जात यांची सर्वांचं भिंत जोडून मानवतेचा पूल उभा करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका जातीचे नाहीत, एका समूहाचे नाहीत किंवा एका समाजाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे दीपस्तंभ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला फक्त जगायला शिकवलं नाही, तर स्वाभिमानाने जगायला शिकवलं. आणि प्रत्येकाने तोच स्वाभिमान जागृत ठेवून आपलं कार्य करीत राहावं. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, धन्यवाद. महामानवाने आम्हाला सर्व गोष्टी दिल्या, मानव म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला, अशा महामानवाच्या जयंती दिनी एक भव्य असा सोहळा यापुढे आमदार करतीलच. आणि त्यांनी सरकारी पातळीवर हा कार्यक्रम खास करून व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे आज या स्त्री महिला ज्या आहेत आणि नगराध्यक्षपदं त्यांनी भोगली, त्याचा उपभोग घेत आहेत, नगरसेवक म्हणून ते निवडून ज्यावेळेला येतात त्यावेळेला ही कोणी त्यांना हे दिली, तर सर्व ही देण आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आज महिलांना पूर्वी 12-14 तास काम करावं लागत होतं, त्याच्या 8 तासाचं कामाचं जे बिल आहे ते विधायक मांडून त्यांनी 8 तास काम सर्वसामान्यांना दिलं. ते त्यासाठी खास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असं काही भेदभाव नव्हता, सर्व मानवतेसाठी त्यांनी हे कार्य केलेलं आहे. याची जाण प्रत्येकाने ठेवण्याची मला गरज आहे. आज या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीसही कर्मचारी आहेत. आज या महामानवाची जयंती साजरी करताना विविध स्तरावर त्यांनी जे विचार मांडले, जो संघर्ष केला, त्यामुळे आज आम्हाला हे चांगले सुदीन पाहायला मिळतात. आज मानवतेचा आपण गोष्टी मारतो, गप्पा मारतो, पण प्रत्येकाला जात, आणि कृष्णा म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला जात धर्माच्या चौकटीत आम्ही या महापुरुषांना बांधून ठेवलेलं, एका चौकटीत त्यांना बसवलेलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे गल्लोगल्ली आणि वाड्यावाड्यावर होत आहे. त्याचबरोबर त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे ते कृतीत यायला पाहिजे असं मला वाटतं. फक्त पुतळे बसून आणि जातीचं आणि धर्माचं राजकारण करून मला वाटतं त्यांचे विचार, या विचारांना कुठेतरी आम्ही तिलांजली देत आहोत असं मला वाटतं. म्हाका जी खुर्ची मेळ्ळी बाबासाहेब आंबेडकराकूच लागून आयज आमी हांगासर आसा. तेका लागून हांव म्हाजे तर्फे कितली कामां जाता तितली हांव कामां करून घेता. आयज आमच्या ओमकारान ऑलरेडी तुमकां डिक्लेअर केल्ल्यान आयज सगळ्यान खोशयेची गोश्ट आहा जी आमच्या गोंयांत, ती म्हणजे आयज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचें भवन जे आयज फावंडेशन स्टोन आयज आमचो CM करपाचो, हे व्हडल्यान व्हडलें आयज जे आमचे CMान आयज आमकां डिक्लेअर करून आयज ते दितले. ताका लागून जे पळय इतले वर्सां CM जावन गेले, MLA जावन गेले, मिनिस्टर जावन गेले, पूण कोणीच हांगासर हें घेवंक नासलेलो, इनिशिएटीव घेवंक नासली. ती आयज इनिशिएटीव घेवन आयज एसेंब्लीन इतले प्रश्न मांडून ते आयज आमकां जे आमी इतले हेज्या पयलीं आमकां जे जाय आसले ते मेळोंक ना, ते आयज आमकां मेळपाच्या हांव खऱ्यांनीच एप्रिशिएट करता आमच्या डायनेमीक CMांक, जे आयज इतल्या तेणी बऱ्यान बरें आयज आमचें काम करून दिवपाचो आहा. आयज पणजे ते आमचे हितून बाबासाहेब आंबेडकराच्या आयज गार्डन आसा तितून आयज तो आयज भवनाचे आयज ते फावंडेशन स्टोन आयज हें करपाचो आहा. ताका लागून म्हाका दिसता सगळे जाणां तुमी बी येवपाची खूब गरज आहा हांगासर, जे आयज पत्रकार मित्र, साहित्यीक, तसेच सगळे आमचे नागरिक आणि पत्रकार मित्र, तसेच आयज आमी वार्षिक